हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, फक्त अर्धा चमचा जेवणानंतर 30 मिनिटांनी घ्यायचा आणि फक्त तेवढं घेतल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्ये जर तुमची पोटाची चरबी ही बर्फासारखी वितळू लागली तर अगदी बरोबर ऐकलं. हो मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी प्रभावी पावडर की कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील ते घेतात. पूर्वी देखील ती घेतली जात होती आणि म्हणूनच पूर्वी बायका इतक्या जाड नव्हत्या, पूर्वी लोक इतके जाड नव्हते. मंडळी, आता तुम्ही म्हणाल की काही विकत आणायचं आहे का? तर अजिबात नाही. ही फॅट कटर ड्रिंक, या ड्रिंकसाठी लागणारी ही प्रभावी पावडर आपण घरी बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे सगळे घटक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल आहेत. तर मंडळी, याआधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे प्लॅन शेअर केले, डाएट प्लॅन शेअर केले, वेट लॉसच्या ड्रिंक शेअर केल्या आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले डाएट प्लॅन फॉलो करून कमी होत आहे, आपल्या वेट लॉस ड्रिंक घेऊन कित्येकांचं वजन कमी होत आहे. तुमचे मेसेजेस मी पाहत असते, तुमच्या कमेंट्स मी पाहत असते. मग मला कमेंट्स आहे की मॅडम, आम्हाला फॅट कटर ड्रिंक पाहिजे की ज्यामुळे आमची पोटाची चरबी कमी होईल. हो मंडळी, वजन जेव्हा कमी होतं तेव्हा पोट एकदम शेवटी कमी होत असतं आणि जेव्हा वजन वाढलेलं असतं तेव्हा आपलं पोट इतकं सुटलेलं असतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे वाढलेलं पोट, हा पोटाचा घेर, हा कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे की फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम आहे, तर अजिबात नाही. हा वाढलेलं पोट हे एक संकेत आहे, कित्येक आजारांना दिलेलं ते एक आमंत्रण आहे. तर म्हणजे हे वाढलेलं पोट कित्येक आजारांना आमंत्रण देत असतं. मग पीसीओडी असो, थायरॉइड असो, पीसीओएस असो, डायबेटीस असो, अगणित असे आजार असतात की हे वाढलेल्या वजनामुळे आणि या सुटलेल्या पोटामुळे होत असतात. त्यामुळे आपल्याला आपलं वजन का कमी करायचं? चांगलं दिसण्यासाठी? अजिबात नाही. आपल्या चांगल्या आत्मविश्वासासाठी, आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करणं आणि हा पोटाचा घेर कमी करणं हे गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप अवघड आहे आणि हे वाढलेलं पोट फक्त जर माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम आहे, तर अजिबात नाही. हे पोट कमी करणं देखील सोपं आहे आणि ह्या प्रॉब्लेममध्ये फक्त तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी दर 3 पैकी 1 व्यक्ती हा सुटलेल्या पोटामुळे, ओबेसिटीमुळे त्रस्त आहे. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण याआधी जसे मी तुमच्यासाठी फॅट कटर ड्रिंक घेऊन आलेली आहे, आता मी तुमच्यासाठी फॅट कटर पावडर घेऊन आलेली आहे आणि ती खूपच इफेक्टिव्ह आहे. तुम्हाला अवघ्या 7 दिवसांमध्येच तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये फरक दिसणार आहे, तुमच्या वजनामध्ये फरक दिसणार आहे. ब्लोटिंगचा प्रॉब्लेम असो, गॅसेसचा प्रॉब्लेम असो, तो देखील यामुळे सॉल्व्ह झालेला दिसणार आहे. कित्येकदा काय होतं, वजन वाढलेलं नसतं, पण चेहरा सुजल्यासारखा झालेला असतो. सो इन्फ्लमेशन कमी व्हायला देखील ही पावडर तितकीच मदत करणार आहे. ते म्हणजे ह्यासाठी फक्त 5च घटक लागणार आहेत जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल आहेत. पूर्वी ते घेतले जात होते म्हणून पूर्वी बायका इतक्या जाड नव्हत्या. आता बायकांची पोटं इतकी सुटलेली आहेत आणि वजन देखील खूप वाढलेलं आहे. पण ते कमी व्हायला देखील ही पावडर तुम्हाला मदत करणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आता नवीन व्हिडिओ आणि आजची आपली प्रभावी पावडर फक्त अर्धा चमचा, हो फक्त अर्धा चमचा जेवणानंतर घ्या आणि वजन झपाट्याने कमी करा. तर म्हणजे वजन कमी करणाऱ्या पावडरसाठी लागणारा सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे जिरं. जिरं हे जिरं होतं म्हणून आपण ते भाज्यांमधून देखील घेत असतो. पण तेवढंच आपल्या शरीराला पुरत नाही. म्हणून आपण या पावडरमध्ये हे जिरं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आहे थायमॉल, की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो पाचक रस तयार होत असतो, म्हणजे आपण जे काही अन्न घेत असतो ते पचवण्यासाठी पाचक रस तयार करण्याची गरज असते. तो देखील चांगला तयार होत असतो ते म्हणजे जिऱ्यामुळे. तसेच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील सुधारायला मदत होत असते जिऱ्यामुळे. बघा, हे इतकं इफेक्टिव्ह आहे आणि ते आपल्या घरामध्ये देखील अवेलेबल आहे. मी या सगळ्या घटकांचं प्रमाण देखील सांगणार आहे, पण आधी आपण जाणून घेऊ घटक. त्यानंतर आपण घेणार आहोत बडीशेप. बडीशेपमध्ये देखील ॲनेथॉल असतं, डायटरी फायबर खूप असतं, की ज्यामुळे भूक नियंत्रित राहायला देखील मदत होत असते. आपलं पचन सुधारत असतं आणि तसेच पोटावर जो फुगवटा येत असतो तो देखील कमी व्हायला मदत होत असते. म्हणून आपण बडीशेप देखील घेणार आहोत. शेवटी पचन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तुम्ही जो काही आहार घेताय, तुम्ही चांगला आहार घेताय, पण तुमचं जर पचन व्यवस्थित नाही झालं तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि हे सगळे घटक तुमचं पचन सुधारायला मदत करणार आहेत. तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट करणार आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती वेगवान होणार आहे, आपला मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे. सो आपण यामध्ये घेणार आहोत बडीशेप.
आपला पुढचा खूप प्रभावी घटक आहे ते म्हणजे ओवा म्हणजेच अजवाईन. त्याच्यामध्ये देखील थायमॉइड असतं आणि त्यामुळे देखील आपले गॅसेसचे प्रॉब्लेम असतो. कित्येकांना ॲसिडिटी होत असते, ती देखील होत नाही, ते देखील कमी व्हायला मदत होत असते. सो हे जे सगळे आजार असतात ते पोटाशी निगडीत असतात आणि जेव्हा ते व्यवस्थित होतात ना, तेव्हाच आपली हेल्थ व्यवस्थित व्हायला मदत होत असते आणि वजन कमी व्हायला, वजन नियंत्रित राहायला मदत होत असते. बघा, काहीही विकत आणायचं नाहीये. लोकं वजन कमी करण्यासाठी महागड्या पावडर्स आणतात, वेगवेगळ्या गोळ्या घेतात. पण काही गरज नाहीये. तुमचं वजन कमी करण्याचं गुपित हे तुमच्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. सो यामध्ये आपण घेणार आहोत ओवा. त्यानंतर आपण घेणार आहोत विलायची. आपल्याला 10 विलायची देखील लागणार आहेत, की ज्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी व्हायला मदत होत असते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आपल्या शरीरावरती असतो तो कमी व्हायला मदत होत असते आणि मेटाबॉलिक फंक्शन देखील सुधारलं जातं. हे कित्येक स्टडीजमधून देखील दिसलं आहे. सो आपण याच्यामध्ये विलायची देखील घेणार आहोत. आपली ओव्हरऑल गट हेल्थ देखील यामुळे सुधारणार आहे. डायजेशन देखील सुधारणार आहे. आता बघू याचं प्रमाण. त्या प्रमाणामध्येच तुम्ही हे घ्यायचं आहे. असं नाही की आता वजन कमी होताना दिसतंय म्हणून मी जास्त पावडर घेऊ का? तर अजिबात नाही. योग्य त्या प्रमाणामध्येच घ्यायचं आहे. प्रमाण वाढवायचं नाहीये. तर मंडळी आता बघू ही बनवायची प्रोसेस. सो आपण जिरं, बडीशेप आणि ओवा हे आपण 50-50 ग्रॅम घ्यायचे. समप्रमाणामध्ये घ्यायचे. तुम्ही 100-100 ग्रॅम देखील घेऊ शकता. तिन्हीचं प्रमाण सेम पाहिजे. एक तर 50 ग्रॅम घ्या किंवा 100 ग्रॅम घ्या आणि मस्तपैकी मंद आचेवरती तुम्ही ते भाजून घेणार आहात. त्यामध्ये बाकी काहीही ॲड करायचं नाहीये. फक्त हे 3 घटक समप्रमाणामध्ये घेतलेले आपण मस्त भाजून घ्यायचे आहेत, अगदी लो फ्लेमवरती. त्याच्यानंतर त्याचा थोडासा रंग बदललेला दिसेल आणि मस्त असा वास येईल. त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे गार व्हायला ठेवायचं आहे. गॅस बंद केल्यावर जेव्हा आपण हे काढून घेऊ, तेव्हा त्या बंद केलेल्या पॅनमध्येच आपण 10 विलायची टाकणार आहोत बंद केलेल्या पॅनमध्ये. कारण तो पॅन ऑलरेडी थोडासा गरम आहे आणि त्यावरतीच आपण हे विलायची देखील भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण विलायची देखील काढायची आणि सगळे घटक जेव्हा गार होतील तेव्हा आपण ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून त्याची बारीक पूड आपण काढून घेणार आहोत. तर म्हणजे हे मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे, कारण हिंग देखील पचनासाठी खूपच इफेक्टिव्ह आहे. सो आपण हिंग ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चिमूटभर ब्लॅक सॉल्ट. साधं मीठ नाही घ्यायचं, तर आपण ब्लॅक सॉल्ट त्याच्यामध्ये घेणार आहोत चिमूटभर आणि मस्तपैकी आपण हे मिक्स करून ठेवणार आहोत आणि हे आपण काचेच्या बरणीमध्ये आपण हे मिश्रण एकत्रित झालेलं ठेवणार आहोत आणि फक्त आपण घेणार आहोत अर्धा चमचा. सो दुपारच्या जेवणानंतर तुम्ही अर्धा चमचा हे घेणार आहात. तर म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊण तासाने तुम्ही पाणी कोमट करायला ठेवायचं मोठा ग्लास भरून. ते पाण्यामध्ये तुम्ही नंतर हे अर्धा चमचा मिश्रण टाकायचं. पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा टाकायचं. ते हलवायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस प्यायचा आणि ते तुम्ही घेणार आहात. एकदम पटकन नाही प्यायचं, तर सिप सिप करून तुम्ही हे पिणार आहात दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने. आणि मग बघा, त्यामुळे तुम्ही जो काही आहार घेतला आहे तो पचणार आहे आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला देखील तुम्हाला मदत होणार आहे. ही खूपच इफेक्टिव्ह ड्रिंक आहे. तुम्हाला 7 दिवसांमध्येच फरक दिसू लागणार आहे. तर याला एकदा चान्स द्यायला काहीच हरकत नाही. तर मंडळी, तुम्ही जर ही पावडर घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी ही पावडर घेऊन बघणार आहे. तर म्हणजे याआधी देखील मी खूप साऱ्या फॅट कटर ड्रिंक्स, फॅट कटर पावडर तुमच्यासोबत शेअर केला आणि त्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचे मेसेज येत होते की गॅसेस झालेले आहेत, ॲसिडिटी सॉल्व्ह होण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आम्हाला अशी पावडर द्या. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो ही पावडर तुमची पचन सुधारणार आहे आणि तुमचं वजन देखील नियंत्रित ठेवायला, वजन कमी करायला देखील तुम्हाला मदत करणार आहे. पण म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मी ही पावडर घेतो, मग मी गूळ खाऊ का, काजू कतली खाऊ का, बिस्किट खाऊ का, मग वजन कमी होणार आहे का? तर अजिबात नाही. या पावडरसोबतच फक्त घरातलाच आहार घेणं गरजेचं आहे. साखर असो, गोड पदार्थ असो, मैद्याचे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य करा. फक्त घरातलाच आहार घ्या. 3च टाईम जेवण करा आणि मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि यासोबतच दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे. दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण करा. पण हे सोडून मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा भरपूर पाणी प्या. तसेच म्हणलं यासोबतच जर तुम्हाला व्यायाम करायला जमला तर वेल अँड गुड. पण आता काही लोक म्हणतात की आम्हाला व्यायाम करायला जमत नाही, जिमला जायला जमत नाही. पण ॲटलीस्ट 45 मिनिट फास्ट वॉक करा, बास.
मग बघा अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला इंचेस लॉस झालेले दिसतील आणि तुमचं वजन देखील झपाट्याने कमी झालेलं दिसेल. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे, ज्यांना ॲसिडिटी, गॅसेसचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासोबत देखील आपली ही घरगुती इफेक्टिव्ह पावडर शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. आणि मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल, की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय आहार घ्यायचा, रात्रीच्या जेवणामध्ये कोणते ऑप्शन्स घ्यायचे, तर अगदी घरगुती वेट लॉस डाएट प्लॅनवरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.